तर चला मित्रांनो, आमची दिवसाची सुरुवात कशी चालू होते हे तुम्हाला दाखवतो. तिथे गेल्या गेल्या मटेरियल वर वडायला चालू केलं. पायपा तेलकट असल्यामुळे आम्हाला हाडकुल घालावं लागतं. सगळं मटेरियल कलर करून घेतलं म्हणजे लवकर काम करायचं चालू. तर मग बाहेर काढला आम्ही टॉपचा हत्यार एका साईडनं का. तर मग काय घेतला भावानं छन्नी हातोडी, चालू केला फोडकाम. वरनं ऊन काय सुट्टी देना, भाऊ काय फोडायला थांबना. मग काय इकडे वेल्डिंग मारायचं चालू. सपला विषय. आता काय भाऊ काय थांबत नाही. तुम्ही म्हणत आचला ह्यो आणि काय विषय नवीनच बघालोय. ते केमिकल घालून फास्टनर मारलं की फास्टनर फिक्स आणि जाम बसतं एकदम कसं परफेक्ट. आणि मग हातोडी ठोका कसा एकदम परफेक्ट. मग केला पहिला पोल उभा, लावला बाटला. कसं हो एकदम वळंब्यात. उन्हाचा तडाखा चापून होता. मग काय चला म्हणलं भावानो. कसा आहे गरगरीत. मग काय रस पिऊन झाल्यानंतर दुसरा पोल उभारायला चालू केला. भाऊनं घेतला दुसरा हत्यार हातात. मग काय भाऊ थांबणं झाला. फासनरची नट काढायला चालू केला. आता काय सुट्टी नाही. कसं आहे एकदम लाईनमध्ये काम करायला लागते. कसं आहे लाईन दोरी एकदम स्टेट. सुट्टी नाही हो. अंधार पडला तरी भाऊ काय थांबना. असं वाटलं तर काय आज शेड संपूर्ण घरला जातो की काय. नुसता जाळण धूर. मग काय चालू केलं नियोजन कैचीचं किती फुटाची करायची. तर चला मग एकदाचं ठरलं किती फूट कैची करायची ते. मग काय घेतला भावानं हातात रॉड, केला वेल्डिंग मारायला चालू. भावानं घेतला होल्डर हातात. 3 कैच्या होपून काय सुट्टीच दिला नाही. मग काय इकडं पर्नलच्या किलटा मारायला चालू केल्या. मग पहिली कैची बसवायला सुरुवात केली. दुसरी कैची बसवायला चालू केली. एकदाच्या 3 कैच्या फायनली बसल्या. इकडं लाईन दुरी लावून मधली कैची बसवली एकदम परफेक्ट वळंब्यात. 3 कैच्या कंप्लीट करून पर्नर जोडायला चालू केल्या. मग काय परत एकदा हातात घेतला भावानं होल्डर. इकडे वेल्डिंग मारून कंप्लीट झाल्या लगेच वर चढवायचं चालू. पर्नर सगळ्या मारून घेतल्या. जवळजवळ 90% काम कंप्लीट झालं. पत्र मारायचं चालू केलं. कसा आहे टॉपचा हत्यार. मग काय एकदा हातात मशीन घेतले म्हणलं सपवूनच खाली. मग खाली येऊन तुम्हाला दाखवूया म्हणलं शेड. हे बघा शेड आमचा 25x25चा कसा झाला आहे. एकदम टॉपचा विषय. तुम्ही म्हणत असला जॉईन काय विषय नवीन. तो हो बघा विषय वर जाण्यासाठी जुगाड. तर मित्रांनो तुम्हाला शेड कसा वाटला हे कमेंट्स करून सांगा.